रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। मी आता सगळ्यांच्या फोनवरनं किंवा बऱ्याचशा गोष्टींचा विचार केल्यानंतर भरपूर लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही थोडा आम्हाला आजूबाजूचे पण फ्लॅट दाखवा। खरं तर त्याच्यामुळेच मी तुमच्या सगळ्यांच्या इच्छेनुसार किंवा मग मला पण वाटलं हो मी पण थोडंसं ठाण्याच्या बाहेरही येऊन आजूबाजूचा परिसर म्हणा, आजूबाजूचं कंपॅरिझन तुम्हाला खरं दाखवलं पाहिजे। म्हणूनच मग मी आज लोकेशन निवडलं। रुणवालचाच एक प्रोडक्ट आहे LBS रोडला, आणि जिथून तुम्ही जर विचार केला तर मुलुंड स्टेशन 15 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे। आणि जर तुम्ही फोर्टिस हॉस्पिटल बघितलं तर तेही जवळ आहे, हार्मोल तुमच्या इकडनं जवळ आहे। अगदी रोडला लागून असलेलं रेडी टू मूव विथ OCCC असणारं एक 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 1030 कार्पेट असणारा 3 BHKचा फ्लॅट आहे, जिथे तुम्ही जर बघितलं तर 2 कार पार्किंगची सुविधा असणारा आणि एकदम तुम्ही उद्या पैसे द्या आणि उद्या राहिला या अशाच पद्धतीचे फ्लॅट खरं 3 BHKचा फ्लॅट मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ठाण्याला असं ठाण्यात असं, मग ठीक आहे आता हे मुलुंड घ्या। मी एक एक पाऊल थोडंसं पुढं टाकतो, कारण की तिथं येऊन सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन मग त्या बाजूबाजूला काय सगळ्या गोष्टी आपल्याला नीटनेटक्या माहीत असायला पाहिजे। नाही तर उगाच दाखवायचं म्हणून, किंवा आता सध्या तर तुम्ही हाच विचार करा की कंपॅरिझनला दाखवतो, ठाणा कंपेअर करा, मुलुंड कंपेअर करा, त्यानुसार खरं दाखवण्याचा मी आज परत विचार केला। कारण की आज आपल्याकडे हा 1043 कार्पेटचा विथ 2 कार पार्किंगचा हा फ्लॅट आहे। आणि जर तुम्ही ह्या फ्लॅटचा व्ह्यू जर बघितलं तर मग मात्र सुपर डुपर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे। कारण हे जे डोंगर आहे हा तुम्हाला डोंगराला लागून संजीव गांधी उद्यानाला लागून असणारा खरं हा प्रोडक्ट आहे, आणि खूप सुंदर आणि चांगलं शांततेचं असणारं वातावरण इकडे असणार आहे। तसं जर बघितलं तर तुम्हाला इथे जाणवेल की मुंबईत न राहिल्यासारखं इथे जाणवते, पण तुम्ही राहताय मुंबईमध्ये, मुलुंडमध्ये, अशाच पद्धतीचा खरं हा 3 BHK मी तुम्हाला दाखवतो। कारण की 1043 कार्पेटमध्ये कशा पद्धतीनं विदाऊट वेस्टेज त्यांनी हा फ्लॅट बसवलेला आहे, मला हेच खरं दाखवायचं आहे। कारण की जर ज्यावेळेला बाहेर आपण ह्या घराच्या ज्यावेळेला बाहेर जातो त्यावेळेला साऊथ ईस्ट असणारा हा फ्लॅट आहे, बाहेर जाताना साऊथ ईस्ट आहे, आतमध्ये येताना नॉर्थ वेस्ट असणारा फ्लॅट आहे। त्याच्यामुळं संध्याकाळची हवा बाकी तुम्हाला घरामध्ये येणार आहे, कारण हा नॉर्थ ईस्ट आहे। ज्यावेळेला घराच्या बाहेर जातो त्यावेळेला तुम्हाला समोर 2 फ्लॅट असणार आहेत। समोर 2 फ्लॅटच्या नंतर ही तुमची सगळी अशी पद्धतशीरपणे चांगली लॉबी आहे। ग्राउंड प्लस ग्राउंड ते जवळजवळ 4 माळ्यापर्यंत पार्किंग, 4 माळ्याच्या नंतर तुमचं फ्लॅट चालू होतो। आणि तशी जर बिल्डिंग बघितली तर जवळजवळ 46 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे। ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहे, 2 समोरच्या साईडला फ्लॅट आहे, आणि एवढी अशी मोठी लॉबी बाकी तुम्हाला मिळते। आणि लिफ्टचा जर विचार केला तर 1 2 आणि 3 टोटल 3 लिफ्ट पण तुम्हाला दिले। आता 2 फ्लॅटच्या मध्ये जर विचार केला तर एवढा मोठा हा तुम्हाला स्पेस मिळतो, जे 2 फ्लॅटला, ह्याच 2 फ्लॅटला लोकांचा इकडला वावर तुमचा जास्तीत जास्त ह्या साईडला असणार आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण इन होतो, इनच्या इमिडिएटली तुम्ही जर लेफ्ट हँडला आलात तर इथं तुम्हाला सुंदर आणि मोठं चांगल्या पद्धतीचं खरं किचन दिलं गेलेलं आहे। किचनमधनं जरी तुम्ही बघितलं तर ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे, आणि हा जो सेक्शन आहे किचनच्याच बाजूला तुम्हाला जो हा सेक्शन दिला गेलेला आहे, हा सेक्शन बाकी तुमचा वॉशिंग मशीन म्हणा किंवा मग ह्या सगळ्या गोष्टींना इथं तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा दिली गेलेली असणार आहे। अशा पद्धतीचं खरं हे किचन आहे। जे लोक ठाण्याला नाही घरी बघत त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे मुलुंडचा, कारण मुलुंडला आपल्याकडे हा रेडी टू मूव प्रॉपर्टी असणारी ही प्रॉपर्टी तुम्हाला विथ OCCC असणारी ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे। पार्किंग जर बघितलं तर पोडियमची कार पार्किंग ह्या फ्लॅटमध्ये असणार आहे। नंतर हा तुमचा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे, तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीचा हॉल आहे। तिकडनं जर तुम्ही बघितलं सरळ हॉल जातो, आणि इकडे जर तुम्ही आला तर डायनिंगचं तुम्हाला पद्धतशीरपणे जागा मिळते। आणि नंतर जर तुम्ही इकडे गेलात तर मग मात्र तुम्हाला चांगला मोठा आणि हाईट वाईज जरी बघितलं तर तुम्हाला जाणवेल की ही हाईट पण याची मोठी चांगली पद्धतशीर आहे। नंतर हा हॉल आहे, आणि हॉलच्या नंतर वापरात येणारी बाल्कनी, म्हणजे माझ्या हिशोबाने कमीत कमी 6 लोक ह्या बाल्कनीमध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं बसू शकतात। आणि ह्याला जर तुम्ही बघितलं तर खूप सुंदर अशी चांगली बाल्कनी बाकी तुम्हाला नक्की मिळते। असे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि ज्या मंडळींना मुलुंडला राहायचं आहे मला असं वाटते त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप चांगली असू शकते। LBS रोड जे गाडीने जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पण ही चांगली गोष्ट आहे, कारण तसं तुम्ही बघितलं तसं मेट्रो ह्या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीनं तुम्हाला नीट आणि चांगल्या पद्धतीचे नक्की मिळतात। ज्यावेळेला आपण ह्या साईडला येतो त्यावेळेला तुम्हाला इमिडिएटली इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी सुंदर आणि मोठं चांगल्या पद्धतीचं इथे मिळतं, ज्याच्यामध्ये जॅग्वारची फिटिंग प्रॉपर केलेली आहे। मी तुम्हाला तेच सांगतोय परत की हा रेडी प्रोडक्ट आहे, विथ OCCC असणारं घर असणार आहे। नंतर इथे कॉमन बेडरूम आहे, कॉमन बेडरूमची साईज पण काय
हलकी नाही, मोठी आहे. चांगल्या पद्धतीनं सुंदर आणि चांगल्या पद्धतशीरपणे तुम्हाला ह्याला पण मोठा बेडरूम मिळतो. ह्या मोठ्या बेडरूमच्या परत तुम्ही जर व्ह्यू वाईज जरी बघितलं, वरती जर तुम्ही बघितलं तुम्हाला डोंगराचा, आपण सध्या लोअर फ्लोअरला आहे पण आपल्याकडे वरती फ्लॅट अवेलेबल 100% आहेत. वरचा फ्लॅट मी तुम्हाला दाखवू शकतो. आत्ता हा तुम्ही अशाच पद्धतीचं, बाकी तुम्ही हायरला जेवढ्या वरती फ्लोअरला जायचा विचार आहे तुमचा तेवढ्यावरती आम्ही तुम्हाला इथं फ्लॅट नक्की दाखवू शकतो. पण मग त्याच्यात थोडंसं रेट्समध्ये थोडेसे चॅलेंजेस येऊ शकतात. म्हणजे हाही रेट खूप चांगला आहे. मी आता ठाण्यात फिरल्यानंतर इथं फिरल्यानंतर असं वाटते नाही इथं चांगलंच आहे म्हणून. नंतर तुम्ही जर इकडे आलात तर इथे तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं परत बेडरूम इकडे ह्या साईडला पण मिळतं, जे पण हेही खूप मोठं नक्की असणार आहे. आणि याचा जरी तुम्ही व्ह्यू बघितला तर तुम्हाला ह्याला पण आता सध्या तरी तुम्हाला इथं ह्या व्ह्यूला ह्या साईडला जरी बघितलं तर तुम्हाला डिस्टर्ब येणार नाही, कारण ह्या बेडरूममधनं पण तुम्हाला हिल वगैरे सगळं नीटनेटकं दिसणार आहे. ती बिल्डिंग बनते पण ती थोडीशी लांब आहे, पण इकडनं पण व्ह्यू जर बघितला किंवा बेडरूमची साईज जरी बघितली तर चांगली आहे, मोठी साईज आहे. नंतर तुम्ही इकडे आला तर इथे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट जॅग्वार फिटिंग्स आहेत परत मिळतं. आणि परत इकडे खरं तसा खूप मोठा डक्ट आहे. हा डक्ट बाकी तुम्ही वापरात घेऊ शकता. अशा पद्धतीचा डक्ट तुम्हाला इकडे एक मिळणार आहे जो मोठा असणार आहे. तर तसं जर बघितलं तर 1030 मध्ये जर हा 3 BHK तसा बसवला आहे तर खरोखर चांगल्या पद्धतीनं बसवला गेला, म्हणजे जागा वायाला कुठेच गेलेली नाही. आता इथे बघा, इथं आल्यानंतर तुम्ही पलीकडे एकदम इमिडिएटली बेडरूम येते आणि बेडरूमची ह्याची पण साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल याची पण साईज खूप मोठी, खूप चांगली आणि पद्धतशीरपणे नक्की असणार आहे. कारण तुम्ही तिकडनं जरी बघितलं तुम्हाला जाणवतं इथपर्यंत आलं तरी असा मोठा आणि चांगला पद्धतशीर तुम्हाला हा 3 BHK नक्की मिळतो. आणि इकडनं जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला इकडून पण डोंगर दर्शन बाकी पद्धतशीर होणार आहे. तुम्हाला कावळ्यांचा आवाज आत्ता इथे येतोय, चिमण्यांचा आवाज इथे येतोय, पोपटांचा आवाज तुम्हाला इथे येतोय, कारण की निसर्गाला लागून असणारा हा फ्लॅट असल्या कारणानं हे बाकी त्या पद्धतीचं आहे. ज्या लोकांना पत्त्यावरती मुंबई असायला पाहिजे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी पण हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला असू शकतो. पत्त्यावरती मुंबई नाव येईल, आता मुंबई नाही, ठाणा येणार नाही, मुंबई येईल, म्हणजे मुलुंड मुंबई असं त्या पिनकोड नंबर चेंज होईल. तर अशा पद्धतीनं खरं हा एक परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुमचा असणार आहे. आणि इकडे जरी बघितलं तर इथे पण मोठा डेक तुम्हाला भविष्यात मात्र इथं हा डेक तुम्हाला परत वापरायला नक्की मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा रेडी टू मूव्ह असणारा विथ OCCC कंप्लीट असणारा हा प्रोजेक्ट आहे किंवा हा फ्लॅट आहे. अशा पद्धतीचे माझ्याकडे आपल्याकडे हायर फ्लोअरला एक फ्लॅट आहे, लोअर फ्लोअरला पण फ्लॅट इथं उपलब्ध आहेत. याचा जर किमतीचा विचार केला तर किंमत ही इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग आणि त्या सगळ्या ऑल व्यवस्था जर धरल्या तर 3,10,00,000 रुपये ह्या सगळ्या फ्लॅटची दोन पार्किंग सोबत असणारी ह्याची किंमत असणार आहे. पण असं भारावून जाऊ नका, टेन्शनमध्ये येऊ नका, कारण की ही जी किंमत आहे ही किंमत 2,10,00,000 मधनं कमी होणार आहे, 3,10,00,000 मध्ये कमी होणार आहे. 3,10,00,000ला निगोशिएबल असणारा हा फ्लॅट आपल्याला मिळू शकतो. ज्या मंडळींना ह्या साईडला मुलुंड लोकेशनला घर बघायचं असेल तर मी हे घर मागते तुम्हाला नक्की दाखवू शकतो. मी थोडंसं आत्ता तात्पुरतं मुलुंड ठाणा मुलुंड करतो, जेणेकरून पटकन मी पुढे गेलो तर मला पण अंदाज येणार नाही आहे, कारण मग परत ते निगोशिएशनला यायला त्याला मलाही कोणाला प्रेशराईज करणं किंवा त्या सगळ्या गोष्टी मला शक्य होत नाही. म्हणून माझी इच्छा होती की जवळात जवळ पहिलं जाऊन बघू आणि नंतर मग एक पाऊल पुढे नक्की ठेवू. म्हणूनच म्हणतो की मराठी पाऊल पडते पुढे, मी एक पाऊल पुढे टाकणार आहे आणि तो तुमच्याच जीवावरती टाकणार आहे. म्हणून मला थोडं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांनी मला कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत मी रेडी टू मूव्ह चांगल्या प्रॉपर्ट्या कुठे कुठे काय काय आहे हे दाखवण्याचं तरी ध्येय माझं पूर्ण होईल. घेणं न देणं तो प्रश्न दुसरा राहील, पण मला समाजात ह्या समाजात म्हणजे बिल्डर लॉबी ह्या समाजात किंवा ब्रोकर लॉबी ह्या समाजात काय आहे हे तरी दाखवतो. बाकीचा तर पुढचा प्रश्न आहे. तर त्या थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.